आता आजच्या काळात आपल्याला आपल्या अवतीभोवती काम करणाऱ्या भरपूर स्त्रिया आढळतात, त्यामुळे बालकांकडे लक्ष देण्याची, त्यांची काळजी घेण्याची गरज वाढली आहे. आता हे दृश्य फक्त शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही दिसून येते. एक कृती दिलेली आहे, ती बघायची नाही आपल्याला. बाल संगोपन आणि बाल शिक्षण याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. हिस्ट्री ऑफ चाइल्ड रिअरिंग अँड चाइल्ड एज्युकेशन. जुन्या काळात नेमके काय घडले, त्याबरोबर प्रगती कशी होत गेली, हे आपल्याला इतिहासामुळे कळते. या पृथ्वीवर जे जे निर्माण झालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी मागे इतिहास असतो. हीच गोष्ट बालविकास, बाल संगोपन, बाल शिक्षण या क्षेत्रांशी निगडीत आहे. इतिहास माहीत करून घेणे, आपण सध्याच्या घडीला कुठे आहोत जाणून घेणे, हे मनोरंजक ठरणार आहे. तर जुन्या काळात नेमकं काय घडलं, प्रगती कशी होत गेली, आपल्याला इतिहासामुळे समजलेलं आहे. या पृथ्वीवर जे जे निर्माण झालंय त्यामागे इतिहास आहे. बाल विकास, बाल संगोपन, बाल शिक्षण या हा जागतिक पातळीवरचा आढावा लक्षात घेतात. तीनही विषय एकत्रित गृहीत धरले जातात. गेल्या अनेक शतकात बाल्यावस्थेच्या काळाचा वेगळा विचार केला जात नव्हता. 11 ते 16 या शतकामध्ये बालके म्हणजे मानवाची प्रतिकृती असे मानले जात होते. उदाहरणार्थ, बालकांचे कपडे मोठ्या माणसांप्रमाणेच असायचे. बालकांचे लहानपण असते अशा संकल्पनाही विचारात नव्हत्या. तर अशी ही त्या काळामधली खऱ्या अर्थाने संकल्पना आपल्याला दिसून येते. मध्ययुगीन बालकांकडून गुराढोरांना किंवा शेतावरील प्राण्यांना चारा घालणे, घरातील भांडी घासणे, लहान भावंडांची दिवसभर काळजी घेणे याची अपेक्षा असायची. बालकांची खेळणी कुटुंबाने हातानेच बनवलेली असायची. तुम्हाला आठवत असेल की लहानपणी आपल्याकडे ज्या खेळण्या होत्या त्या लाकडी खेळण्या होत्या. बाहुल्या, भोवरे, ठोकळे. मध्ययुगीन बालकांना कुटुंबाकडून किंवा समाजाकडून महत्त्व दिलं जात नव्हतं. बालकांच्या आयुष्याची अर्भकावस्था, शेषावस्था असे भाग सुद्धा नव्हते. म्हणजे एकंदरीत काय, तर खेळण्याचे प्रकार सुद्धा कसे होते की कोणाची देखरेख नव्हती बालकांवर. स्वतःच्या मोठ्या भावंडांबरोबर इतर मोठ्या बालकांबरोबर खेळत असत. या खेळण्यामध्ये पळणे, उड्या मारणे, दोरीवरच्या उड्या मारणे, झाडावर चढणे, तोल सांभाळणे, इतर अनेक खेळ यांचा समावेश या ठिकाणी होता. मध्ययुगीन काळामध्ये वात्सल्य या भावनेचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत होता. तर त्या काळामध्ये बालमजुरी, सर्रासपणे गर्भपात करणे, बालमजुरी, कडक शिस्त, गाणी म्हणणे, नृत्य करणे, शिकार करणे, मासे पकडणे ह्या गोष्टी होत्या. मात्र या सगळ्या गोष्टी त्या काळात घडत होतात. आता बाल विकासाचा इतिहास जर आपण पाहिला तर बाल शिक्षणाचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. बाल शिक्षणात बदल घडत असताना हळूहळू बालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. खूप तत्ववेते, शिक्षण तज्ज्ञ यांना बालकांबद्दल आस होती. त्यांनी अभ्यास करून त्यांची मते जगासमोर मांडली. पहिली अशी व्यक्ती जी बाल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फाउंडर बनली, त्यांचं नाव होतं जॉन कोमिनस. त्यांनी बाल शिक्षणाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन दिलेला आहे, ज्यांचं नाव आहे जॉन कोमिनस. बालकांचे वर्गीकरण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फरकांनुसार केले. मातांनी खूप सुरुवातीपासून बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना इंद्रिय शिक्षण द्यावे या मताचे ते होते. तर नाव लक्षात ठेवायचे जॉन कोमिनस. शालेय कामकाजाचे तास कमी असावेत. सकारात्मक शिस्तीला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. जे चेहरा तुम्हाला दिसतोय तो चेहरा जो आहे तो जॉन कोमिनस यांचा आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे जॉन कोमिनस आहेत. युरोपियन शिक्षण तज्ञ, 1592-1670. जो काही युरोपियन क्रांतीचा काळ मानला जातो त्या काळातली घटना आहे. बाल शिक्षणाचा सर्व इतिहास जॉन कोमिनस यांच्यापासून सुरू झाला. त्यानंतर अनेक पाश्चिमात्य पौरात्य तत्ववेत्यांनी बालके व बाल शिक्षण याविषयी स्वतःची विचारमते मांडलेली आहेत. तर त्यानंतर एज्युकेशनल थॉट्स बाय वेस्टर्न फिलॉसॉफर्स. आता तत्ववेत्ता कोणता आहे तर रुसो, फ्रेंच तत्ववेत्ता. रुसो हा फ्रेंच तत्ववेत्ता होता. जन्म झाला होता 1712 मध्ये. 1778 मध्ये याचा मृत्यू झालाय. यांनी काय काय केलंय, एमिल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. देव सर्व गोष्टी बनवतो यावर त्याचा दृढ विश्वास होता. तर रुसो हा फ्रेंच तत्ववेत्ता होता. मानव शिक्षणाने संस्कारित होतो यावर त्याचा दृढ विश्वास होता. इंद्रिय शिक्षण सर्वात महत्वाचं
खेळाद्वारे शिक्षण या पद्धतीचा समावेश बाल शिक्षणात व्हावा. विज्ञान शिकवण्यासाठी नसून बालकांनी ते शोध घेऊन शिकावं. शिक्षकांनी बालकांचा सखोल अभ्यास करावा. प्रत्येक गोष्ट करून बघावी, अध्ययन करावे, हे महत्वाचे. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत रुसो जो आहे, फ्रेंच तत्वता रुसो, याचं फार मोठं योगदान यामध्ये दिसून येतं. नंतर जॉन पेस्टॉलॉजी स्वीडनचा होता, स्विस शिक्षण तज्ञ होता. 1746 ते 1827 मध्ये आलेले आहेत. जॉन पेस्टॉलॉजी स्विस शिक्षण तज्ञ होते. यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर शिक्षण म्हणजे माणसाच्या अंगी असणाऱ्या सर्व शक्ती, क्षमता यांचा नैसर्गिक प्रगतिशील लयबद्ध विकास. त्याने 3 गोष्टींवर फोकस केलाय. ज्या क्षमता आहेत त्या नैसर्गिक प्रगतिशील आणि लयबद्ध विकास. बालकांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार योग्य अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा. इंद्रिय संवेदन महत्वाचे आहे. निसर्ग सर्वात उत्तम शिक्षक आहे असं कोणी म्हटलंय तर जॉन पेस्टॉलॉजी यांनी म्हटलंय. बालकांना स्वयं नियंत्रणासाठी मार्गदर्शन करा. बालकांना प्रेम द्या, वात्सल्य द्या. जॉन पेस्टॉलॉजी या बाबतीत अतिशय त्याचं मत परखड होतं. नंतर हर्बार्ट, जॉन फेडरिक हर्बार्ट. तुम्ही हर्बार्टची पंचपदी शिकलेला आहात. तर हा पेस्टॉलॉजीचा अनुयायी होता. हा जर्मन शिक्षण तज्ञ होता. पेस्टॉलॉजी हे स्विसचे होते. जॉन फ्रेडरिक हर्बार्ट जर्मन शिक्षण तज्ञ, 1776 1841. डीएड बीएड ला असताना ज्यांच्या नावाने तुम्ही पंचपदी काढली, हर्बार्टची पंचपदी शिकलात, तर हा आहे हर्बार्ट. अतिशय बघा, हर्बार्टची पंचपदी. तर जॉन फ्रेडरिक हर्बार्ट, बालकांच्या मनातील विशिष्ट व लक्षात येण्यासारख्या कल्पनांशी मिळते जुळते शिक्षण असावे. बालकांच्या सुचणाऱ्या नवीन कल्पना टिकण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी. बालकाचे मन शिक्षकाला जाणता आले पाहिजे. अध्यापनातील औपचारिक पायऱ्या सांगणारा प्रणेता, तयारी, सादरीकरण, उपयोजन. शिक्षणाचे प्रमुख कार्य सदाचरण हेच असावे. या बाबतीत तो शिक्षणाचं प्रमुख कार्य सदाचरण हेच असावे. नंतर फेडरिक फ्रोबेल आलाय. हा सुद्धा पेस्ट्रोलॉजीचा अनुयायी होता, जर्मन शिक्षण तज्ञ. 1782 ते 1852. बालकांसाठी खेळण्याच्या वस्तूंचा शोध लावला, त्याला गिफ्ट असं म्हटलंय. बघा, तर गिफ्ट हा शब्द कुठून आलेला आहे तर फेडरिक फ्रेडरिक फ्रोबेलने लावलाय. 1840 मध्ये किंडर गार्टन नावाची शाळा सुरू केली. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्वाचा टॉपिक आपला चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की किंडर गार्टन नावाची शाळा त्यांनी 1840 मध्ये सुरू केली. बाल्यावस्थेत बालकाची स्वतःची सृजनशीलता असते. बालकाचा आतला आत्मा आणि बालकाला शिक्षणातून मिळणारे अनुभव यांचा ताळमेळ असावा. बालकाच्या उत्स्फूर्त विकासासाठी खेळ आवश्यक आहे. गाणी, हालचाली, रचना यांच्यात संबंध आहे. या तिन्हींच्या समयातून हावभाव आकाराला येतो, या बाबतीत फेडरिक फ्रोबेलचं म्हणणं होतं. नंतर आहे, इथे लक्षात ठेवायचं आहे, किंडर गार्टन शाळा कोणी सुरू केली 1840 मध्ये तर फेडरिक फ्रोबेल यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हर्बर्ट स्पेन्सर. इंग्लिश शिक्षण तज्ञ होता. 1820 ते 1930 मध्ये. परिपूर्ण आयुष्य जगण्यास शिकवणं हा शिक्षणाचा प्रमुख हेतू असावा असं त्यांचं म्हणणं आहे. शिक्षणातील महत्वाचे अनुभव वचने सांगितली. सोप्याकडून अवघडाकडे, ओळखीकडून अनोळखीकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे हे सूत्र त्यांनी मांडलेले आहेत. नाव आहे हर्बर्ट स्पेन्सर. नंतर जॉन डुई. हे सगळे अतिशय महत्वाचे तज्ज्ञ आहेत बघा. आता जॉन डुई अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ. शिक्षणामध्ये प्रगतीवाद, प्रयोगवाद ही तत्वे असावीत. प्रगती झाली पाहिजे, प्रयोग झाला पाहिजे ही तत्वे. शिकागो येथे प्रयोगशाळा म्हणून पूर्व प्राथमिक शाळा त्यांनी चालवलेली आहे, जपान शिकागो. प्रत्येकाकडे वैयक्तिक क्षमता असतात ज्याद्वारे ते स्वतः भोवतीचे वातावरण नियंत्रण ठेवू शकतात. वाढीच्या प्रक्रियेत शिक्षणाची मदत होते. शाळेमधील कृती अत्यंत सोप्या व सरळ असाव्यात ज्यामुळे वाढ व विकासाला मदत होईल. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे, हे वाक्य कोणाचं आहे तर शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे हे वाक्य जॉन डुई यांचं आहे.
शाळेच्या अभ्यासक्रमात सामाजिक आयुष्य प्रतिबिंबित व्हावे, कृतीयुक्त शिक्षण हे पायाभूत तत्व असावे, सामाजिक शिस्त लावावी, शिक्षकाने योग्य वातावरण पुरवावे, वास्तववादी विचार विकसित करावे. तर असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. बालकांच्या आवडीचा विचार करावा. नंतर मारिया मॉन्टेसरी इटालियन डॉक्टर होत्या, शिक्षण तज्ञ होत्या, तत्ववेत्या होत्या. तर यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आपल्याला. प्रयोगवाद, प्रगतीवाद यात शिक्षणाचा वापर केला. मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीच्या त्या प्रणेत्या होत्या. मानसिकदृष्ट्या दुर्बल बालकांसाठी खूप त्यांनी काम केलं. रंग, वाद, सहव आवाज शिकण्यासाठी त्यांनी साहित्य तयार केले. उंची, लांबी, जाडी शिकवण्यासाठी विटा तयार केलेल्या आहेत. मारिया मॉन्टेसरी, म्हणून आता मॉन्टेसरीचे क्लास आपण जे म्हणतो ते यांच्या नावाने घेतले जातात. त्यांचं नाव आहे मारिया मॉन्टेसरी. इंद्रिय शिक्षणाला महत्व त्यांनी दिलेलं आहे. शिक्षकाने बालकाला प्रेम आणि मुक्तता द्यायला हवी. शिस्तीचा बडगा दाखवून, भीती दाखवून बालकाचे व्यक्तिमत्व खुजे करू नये. वस्तू स्वरूपात बक्षीस किंवा शिक्षा देऊ नये. स्वयंअध्ययनावर भर द्यावा. सूक्ष्म कारक कौशल्यांवर भर द्यावा. शालापूर्व बालकांना परीकथा सांगू नयेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आपण उलट लहान मुलांना परीकथा सांगतो हे चुकीचं आहे. जे शाळेपूर्वी जातात त्यांना वास्तववादी विचार सांगितले पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर आहे अर्नोल्ड रिजिसेल, हा अमेरिकन बालमानसशास्त्रज्ञ होता. पूर्व प्राथमिक शिक्षणातील खूप त्यांनी संशोधनं केली. प्रौढ वयात दिसून येणाऱ्या काही मानसिक आजारांची मुळे बाल्यावस्थेत असतात अशा निष्कर्ष त्यांनी काढला. सुरुवातीच्या वर्षात योग्य शिक्षण दिले गेले तरच मानसिक आजार टाळता येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. 1878 1958. जे बी वॉटसन, हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. 1880 1961. हे आपण सगळं शिकलेलं आहोत डीएड बीएड मध्ये. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अध्ययनाबाबत प्रयोग केले. प्रयोगातून 2 तत्वांचा निष्कर्ष काढला. सरावाचे तत्व सांगितले. अगदी नव्याने शिकून लक्षात ठेवलेल्या गोष्टी हे तत्व, या तत्वानुसार या तत्वांच्या पुनरावृत्तीमुळे यश प्राप्ती होते याबाबत त्यांची खात्री होती. जे बी वॉटसन. नंतर आहे जॉन पियाजे, स्विस मानसशास्त्रज्ञ. बालकांच्या विचार क्षमतेबाबत क्रांतिकारी विचार मांडले. बालक निर्णया वैकसिक अवस्थांमधून जात असतो. शोधवृत्ती, सराव, प्रेरणा, स्मरण, ज्ञान गोळा करणे, नवीन ज्ञानाला मध्यवर्ती मज्जासंस्थेत जागा करणे. तर या बाबतीत त्यांनी विचार मांडलेले आहेत. जॉन पियाजे, स्विस मानसशास्त्रज्ञ, 1896 ते 1980 या काळामधले. बालकांना प्रशिक्षण द्यायला खूप महाग वस्तूंची गरज नाही. सुसूत्र आणि सुनियोजित अध्ययन अनुभवांची गरज बालकांना असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पौरात्य तत्ववेत्यांचे शिक्षण विचार, एज्युकेशनल थॉट्स बाय ईस्टर्न फिलॉसॉफर्स, भारतीय तत्ववेत्ते, इंडियन फिलॉसॉफर्स. आता आपण बघूया. चला, कोण वाचतंय कोणी? शक्य आहे कोणाला वाचणं? कोणाला वाचणं शक्य आहे आता? कोण वाचतं? वाचतंय कोणी? वाचतंय का कोणी? ही वाचू सर. हा, वाचा. पौरात्य तत्ववेत्यांचे शिक्षण विचार, भारतीय तत्ववेत्ते. तत्ववेत्यांचे नाव स्वामी दयानंद, आर्य समाजाचे आद्य प्रवर्तक. शिक्षण विचार, ज्ञान प्राप्त केले पाहिजेत. प्रेम व विश्वास ही मूल्य रुजवावीत. शारीरिक विकास महत्वाचा आहे. गुरु म्हणजेच शिक्षक हा बालकांचा दुसरा पालकच असतो. स्वामी दयानंद आर्य, त्यांचं हे जन्म मृत्यू आहे का? 1824 आणि 1883 सर. हो, 1824चा जन्म आहे. 1883 ला मृत्यू झालाय. आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती आपण त्यांना म्हणतो. स्वामी दयानंद सरस्वती. शिक्षण विचार आता तुम्ही वाचलेलेच आहे, अतिशय महत्वाचे आहे.
गुरु रवींद्रनाथ टागोर. निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण चांगले होते. बालकांच्या जागृत बुद्धीपेक्षा त्यांची नकळत असणारी बुद्धिमत्ता अधिक प्रभावी ठरते. मानवी नात्यांमध्ये शिक्षकांनी विश्वास दाखवावा. गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 1861 मध्ये आणि मृत्यू 1941 मध्ये झाला. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. माणसातील अचूकतेचा आविष्कार म्हणजे शिक्षण होय. आपण बालकांना सकारात्मक कल्पना पुरवल्या पाहिजेत. मन एकाग्र करणे व ध्यान धारणा यातून मानसिक विकास होतो. यांचा जन्म 1863 आणि मृत्यू 1902. महात्मा गांधी. पहिल्या 5 वर्षात बालक जे शिकते व आत्मसात करते त्या गोष्टी नंतरच्या आयुष्यात ते शिकत नाही. शिक्षण म्हणजे बालकांमधील चांगल्या गोष्टी चौफेर विकसित करणे. नई तालीम म्हणजे स्वयं अध्ययन हा शिक्षणातील महत्वाचा भाग आहे. श्रम प्रतिष्ठेला मूल्य असते. जन्म 1869 आणि मृत्यू 1948. अरबिंदो घोष यांचा जन्म 1872 मध्ये झाला आणि मृत्यू 1950 मध्ये. त्यांचे विचार, त्यांचा दृष्टिकोनच एकात्मिकेवर भर देणारा होता. त्यामुळे त्यांच्या तात्विकतेला एकात्मिक तात्विकता म्हणतात. मानवी व्यक्तिमत्वातील भौतिक आणि आध्यात्मिक बाजूंचे एकात्मीकरण झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते 1972 भाग 17 203 शिक्षणाचा खरा पाया म्हणजे मानवी मनाचा अभ्यास. अर्भक किशोरवयीन मुले मुली आणि प्रौढ आहे. शिक्षणाचा हेतू आयुष्याच्या हेतूशी संबंधित असावा. अरविंद घोष यांचा जन्म 1872 मध्ये आणि मृत्यू 1950 मध्ये. गिजूबाई बोधक एक बधिका आहे का? गिजूबाई बधेका आपल्या गिजूबाई डीएड बीएडच्या पुस्तकामध्ये वर्णन गिजूबाई आलेलं बधेका. आहे आणि यांच्यावर बरेच प्रश्न विचारले गेले. गिजूबाई बधेका जन्म 1885 मध्ये, मृत्यू 1939 मध्ये. विचार, मॉन्टेसरी पद्धतीमध्ये खूप रस घेऊन अभ्यास केला. मॉन्टेसरी मॅडम यांनी दिलेली पूर्व प्राथमिक शाळेचे आदर्श, उद्दिष्टे आणि शाळेचे तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. 1920 साली गुजरातमध्ये दक्षिणामूर्ती बाल मंदिर सुरू केले. गुजरात, महाराष्ट्र इतर प्रांतांमध्ये गिजूभाईच्या कामाने अनेक व्यक्ती प्रभावित झाल्या. त्यापैकी एक ताराबाई मोडक होत्या. नेक्स्ट, ताराबाई मोडक दिसत नाही सर. ताराबाई मोडक यांचा जन्म 1892 मध्ये झाला. मृत्यू 1973 मध्ये झाला. त्यांचे विचार, विकास वाड्या सुरू केल्या. भारतातील पूर्व प्राथमिक शिक्षण व बाल कल्याणाचा पाया रचला. ग्रामीण भागांमध्ये सर्वात अगोदर अंगणवाड्या सुरू केल्या. नूतन बाल शिक्षण संघांची स्थापना केली. पद्मश्री अनुताई वाघ. पद्मश्री अनुताई वाघ 1910, जन्म 1910, मृत्यू 1992. ताराबाई मोडक यांनी घालून दिलेल्या तत्वांचे अनुयायी. 1982 साली ग्राम मंगल संस्थेची स्थापना केली. पूर्व प्राथमिक प्रशिक्षण केंद्र उभारणी केली. मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी चांगले बाल शिक्षण असावे असे मत मांडले. कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक लिहिले. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला. अनुताई वाघ आहेत, ताराबाई मोडक आहेत. हे खऱ्या अर्थाने आता कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणी लिहिले हा प्रश्न विचारला गेलाय. नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना कोणी केली, अंगणवाड्या कोणी सुरू केल्या, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
तर लहान बालकांसाठी निरनिराळ्या केंद्रांची गरज आपण पाहिलेली आहे. तर आजच्या काळामध्ये समाज रणनीत आणि कुटुंब पद्धतीत खूप बदल झालेला आहे. तर यासाठी लहान बालकांसाठी कोणती केंद्रे आहेत? तर पहिलं आहे बाल संगोपन केंद्र, दुसरं आहे बाल शिक्षण केंद्र आणि करमणूक केंद्र. आता बाल संगोपन केंद्र कोणते आहेत? चाइल्ड डे केअर सेंटर्स. ओके, वाचा मॅडम आता हे. बाल संगोपन केंद्र का? आजच्या काळात जवळपास प्रत्येक घराआड एका घरातील स्त्री नोकरीसाठी घराबाहेर जाताना आढळते. त्यामुळे पालकांच्या अनुपस्थितीत बालकांची काळजी घेतली जाण्याची गरज आहे. आजच्या काळात ही गरज बाल संगोपन केंद्रांमुळे पूर्ण होते. क्रेश हा फ्रेंच शब्द बाल संगोपन केंद्र यासाठी किंवा पाळणाघर यासाठी वापरला जातो. जगातले सर्वात पहिले बाल संगोपन केंद्र फ्रान्स येथे 1840 साली सुरू झाले. औद्योगिक गरज म्हणून 19व्या शतकात युरोप येथे अनेक क्रेश सुरू झाली. बाल संगोपन केंद्रांमध्ये प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. कर्मचाऱ्यांनी नेहमी बाल संगोपन केंद्राची उद्दिष्टे पाळली पाहिजे. बाल संगोपन केंद्राची उद्दिष्टे पहिला, बाल केंद्रित वातावरण पुरविणे. नेक्स्ट, बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक वातावरण पुरविणे, बालकांना मोकळे आणि सुरक्षित वातावरण पुरविणे, सर्व वयोगटातील बालकांच्या गरजा पूर्ण करणे. इकडचं दिसत नाहीये सर. प्रत्येक बालकाचे व्यक्तिविशिष्ट जपणे. हा. दुसरं स्वमदत कौशल्य व स्वावलंबन याला चालना देणे, आरोग्य स्वच्छतापूर्ण आरोग्य सवयी व स्वच्छतेच्या सवयी रुजवणे. बाल शिक्षण केंद्र. बाल शिक्षण केंद्रे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळा असतात. खूप खूप कोवळ्या वयात बालके शाळेत जायला लागतात. शालापूर्व अवस्था ही जीवनातील सर्वात महत्वाची अवस्था आहे. इथे महत्वाची या शब्दाचा अर्थ असा आहे की बालके लवकरच्या वयात शाळेत जातात, जेव्हा त्यांची मेंदू पेशींची जोडणी सुरू असते, म्हणून या वयाला पायाभरणीचा काळ म्हणतात. वयाची पहिली 8 वर्षे महत्वाची असतात, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. याच काळात 80% मानसिक विकास होतो. या 8 वर्षापैकी 3 वर्षाचा काळ पूर्व प्राथमिक शाळेत जातो. तिथेच त्यांना विविध अध्ययन अनुभव प्रथमच मिळत असतात. अध्ययन करताना बालके पंचेंद्रियांचा वापर करतात. त्यामुळे सर्व शाळांनी उद्दीपन देणारे वातावरण पुरवावे, तसेच सुसंघटित, सुसूत्र आणि अर्थपूर्ण अनुभव पुरवावे. याचमुळे बालकांच्या मेंदू पेशीची जोडणी दृढ होते. मग तुम्हाला माहित आहे का, मज्जा संस्थेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चेतापेशी. सामान्य भाषेत यालाच मेंदू पेशी असे संबोधतात. मानवी मेंदूमध्ये 86 अब्ज चेतापेशी असतात. शरीरातील इतर पेशीप्रमाणे चेतापेशीची कधीच विभागणी होत नाही. त्या मरतही नाही किंवा त्या जागी दुसऱ्या पेशीही तयार होत नाही. मानवी मेंदूतील फक्त मेंदू पेशी विभागणी करू शकतात. त्या प्रक्रियेला न्यूरोजेनेसिस म्हणतात. गर्भावस्थेतील काळात ही प्रक्रिया सुरू होते. ती बाळाच्या जन्मानंतरही थोडे दिवस चालू राहते. पूर्व प्राथमिक शाळेचे विविध प्रकार. पहिला खेळगट, दुसरा बालमंदिर, पुढचं नेक्स्ट. खेळगट. मोठ्या सामाजिक जगतात पाऊल टाकण्यासाठी खेळ गटात जाणे हा प्रवेश आहे. शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेणे या शाळांना प्राथमिक हेतू आहे. शाळेच्या वेळाही
कमी कालावधीचे असतात. बालकांची अवधान कक्षा ही 3 मिनिटापेक्षा जास्त नसते. यानुसार उद्दिष्टे ठरवली जातात. खेळ गटाचे उद्दिष्ट: पहिलं, बालकांचे मनोरंजन करणे. दुसरं, बालकांना शाळेच्या वातावरणाची ओळख करून देणे. भगिनींनी प्रामु- प्रामुख्याने प्रामुख्याने त्यांना नर्सरी स्कूल सुरू केली. त्यांनी प्रो फ्रोबेल यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या शाळेमध्ये मानसिक विकासाच्या कृतींचा समावेश केला. बाल मंदिर यांची उद्दिष्टे: आरोग्यपूर्ण वातावरण पुरविणे, आनंदी आणि आरोग्यपूर्ण वातावरण निर्मिती करणे, स्वतःसाठी चांगल्या सवयी लावून घेण्यास बालकांना मदत करणे, कल्पनाशक्ती विकसित होण्यासाठी संधी देणे व कौशल्य विकसित होण्यास मदत करणे, सामाजिक जीवनातील अनुभवांचा छोट्या प्रमाणावर आयोजन करणे, घरगुती जीवनाप्रमाणे शाळेचे वातावरण पुरवून एक संधपणा मिळवणे. किंडर गार्डन आणि अंगणवाडी. किंडर गार्डनची इन्फॉर्मेशन: फेडरिक फ्रोबेल यांनी किंडर गार्डनची संकल्पना विकसित केली. फ्रोबेल यांची शाळा पुढील तत्वांवर आधारित होती. एकत्रित राहणे. या तत्वानुसार मानव आणि निसर्ग यांना एकत्र ठेवणे घडत असते. सर्व गोष्टी ईश्वराने एकत्रितच निर्माण करून पाठवल्या आहेत. किंडर गार्डन हा जर्मन भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ बालकांची बाग असा आहे. शाळा ही एक बाग आहे अशी कल्पना करून शिक्षक या बागेचा माळी आहे आणि बालके म्हणजे त्या बागेतील कोवळी रोपे आहे अशी कल्पना सांगितलेली आहे. किंडर गार्डन शाळेची उद्दिष्टे: बालकांना शरीर सुदृढ करण्यास संधी देणे, इंद्रियांना सराव देणे, निसर्गाची ओळख बालकांना करून देणे, सर्वांगीण विकास समृद्ध करणे, बालकांचा सामाजिक विकास घडवणे, बालकांचा सुप्त विकास घडण्यास चालना देणे. पुढचं, अंगणवाडी. कोसबारच्या टेकडीवर ताराबाई मोडक यांच्या पुढाकाराने आदिवासी बालकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाला. अगोदर त्यांनी कुरणशाळा सुरू केल्या, जी गुराखी बालके त्यांची चरायला सोडलेली गुरे सोडून शाळेत येऊ शकत नसत. त्यांच्यासाठी कुरणात जाऊन शिक्षक शिकवत असत. हा मितोपचारिक शिक्षणाचा आदर्श प्रकार खूप वर्षापूर्वी सुरू झाला होता. त्याचप्रमाणे ताराबाई मोडक यांनी अंगणवाडी शाळा सुरू केल्या. पुढे त्याला अनुताई वाघ यांनी आणखीन प्रकार प्राप्त करून दिला. आदिवासी पांड्यांच्या अंगणात झाडाखाली अंगणवाडी शाळा भरत असत. आदिवासी जीवनाशी निगडीत शिक्षण अंगणवाडीत दिले जात होते. सद्यस्थितीत अंगणवाडी ही संकल्पना एकात्मिक बाल विकास सेवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ICDS या योजनेअंतर्गत 1975-76 सालापासून अस्तित्वात आहे. अंगणवाडी शाळा झोपडपट्टी ग्रामीण भाग या ठिकाणी चालू आहेत. अंगणवाडी शिक्षकाला अंगणवाडी सेविका असे संबोधतात. अंगणवाडीचे उद्दिष्ट: सामाजिक आर्थिक दृष्ट्या जी बालके वंचित आहेत त्यांच्यासाठी सेवा पुरवणे, कुपोषित बालकांसाठी पोषक आहार पुरवणे, दर्जेदार अन्न पुरवठा करणे. ते दिसत नाही. बालकांचा सर्वांगीण विकास साध्य करणे. बालकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवणे. करमणूक केंद्रे. वेगळ्या हेतू व उद्दिष्टांनी करमणूक केंद्रे चालवली जातात. मुलांचे मनोरंजन करणे हा प्रमुख हेतू असतो. अशा प्रकारची केंद्रे आजच्या काळात मोठ्या शहरांमधून किंवा थोड्याफार ग्रामीण भागातून मनोरंजन केंद्रे आढळतात. वरचने दिसत आहे सर. करमणूक केंद्राची उद्दिष्टे: विविध खेळ कृतीमधून बालकांचे मनोरंजन करणे, खेळण्यासाठी मोठी आणि मोकळी जागा पुरवणे,
संरक्षित आणि सुरक्षित वातावरण पुरवणे, सुसंघटित कृती पुरवणे, बालकांच्या मोकळ्या वेळाला योग्य दिशेला वळवणे. बालकांसाठी इतर केंद्रे, खाजगी बाल संगोपन केंद्रे, अ, खाजगी पाळणाघर, विशेष बालकांसाठी पाळणाघर, औद्योगिक पाळणाघर, फिरते पाळणाघर आणि समाज कल्याण पाळणाघरे. करमणूक केंद्रे, खेळघर, कृती केंद्र, खेळ मैदान, कथा केंद्र, विज्ञान केंद्र, भाषा विकास केंद्र, सुट्टीतील शिबिरे, अर्भक उद्दीपन केंद्रे, संस्कार वर्ग. वर उल्लेख केलेली सर्व केंद्रे सगळीकडे उपलब्ध नसतात, परंतु मोठ्या शहरात किंवा काही वेळा ग्रामीण भागातही उपलब्ध असतात. बालकांसाठी काम करायची इच्छा असलेल्यांनी अशी केंद्रे सुरू करावी. शब्दसूची. नवीन ज्ञानाला जागा करणे, अगोदरचे ज्ञान व नव्याने मिळवलेले ज्ञान यावर प्रक्रिया करून नवीन ज्ञानाला जागा करणे. ज्ञान गोळा करणे, मिळणारी माहिती समजून घेऊन मेंदूमध्ये साठवण्याची प्रक्रिया. बाल शिक्षणाची केंद्रे, औपचारिक शिक्षणासाठी सिद्ध करणारी केंद्रे. बाल संगोपन केंद्र, जी बालके संपूर्णपणे स्वावलंबी नसतात अशा बालकांसाठी संगोपन व करमणूक सुविधा उपलब्ध करून देणारी केंद्रे. प्रयोगवाद म्हणजे निरनिराळ्या विषयातील संशोधनासाठी अभ्यास करणे आणि नवीन अनुभवासाठी प्रेम असणे. शोधवृत्ती, एखादी गोष्ट शोध घेण्यासाठी केलेली कृती, अगदी नव्याने शिकून लक्षात ठेवलेली गोष्ट. अवघड गोष्टी सुद्धा या न्यायाने लक्षात ठेवण्याची विद्यार्थ्यांची खूबी. व्यवहारिकता, योग्य पद्धतीने व्यवहारला धरून व चालू काळाला अनुसरून समस्या सोडवण्याची. प्रगतीवाद म्हणजे सामाजिक रचनेत केले जाणारे बदल. करमणूक केंद्रे, मोकळा वेळ करमणुकीच्या कृतीद्वारे योग्य दिशेने व्यतीत करण्याची जागा. विज्ञान केंद्र, बालकांच्या विज्ञान दृष्टिकोन विकासासाठी वयानुरूप योग्य विविध विज्ञान प्रयोग, वातावरणाशी आंतरक्रिया शोध घेण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी असलेली जागा रूपात बालकांसमोर आणण्याचे ठिकाण. उद्दीपन केंद्रे, सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ज्या कृतीचे आयोजन केले जाते अशा केंद्रांना उद्दीपन केंद्र म्हणतात. कथा केंद्र, बालकांच्या भाषा विकासासाठी वयानुरूप कथा विविध रूपात बालकांसमोर आणण्याचे ठिकाण. आयशा मॅडम, थँक्यू. अतिशय सुंदर वाचन केलेलं आहे तुम्ही. अगदी अस्खलितपणे मराठी वाचन केलं. आणि हे जे चॅप्टर होतं, या चॅप्टर मध्ये आपण खूप महत्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत. तर अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण शिकलोय. आता याची PDF आणि याचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो. आपण आता थांबणार आहोत. तर अतिशय महत्वाचं चॅप्टर होतं, हे शेवटचं चॅप्टर होतं या पुस्तकातलं. नाही, अजून एक चॅप्टर आहे, संबंधित कृती प्रकल्प दिलेला आहे. तर त्यात काय नाही, सर्जनशील कृती दिलेल्या आहेत. ठीक आहे, याचा पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये वाफो करूया. कारण जेव्हा ऍप्लिकेशन बेसवर प्रश्न येतात त्यावेळेस मग तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं आली पाहिजे. ओके, तर अतिशय छान वाचन केलं आणि अतिशय छान रित्या शांततेत वाचन करून आपल्याला या गोष्टी महत्वाच्या समजल्या आहेत. त्याच्या अगोदर मी काही पाश्चात्य तत्ववेत्ते सांगितले, ते सुद्धा तुम्ही समजून घेतलेले आहे. राहिला विषय लेक्चरचा, तर सगळ्या लेक्चरच्या PDF आणि व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. आता आपण थांबूया. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. गुड नाईट.